सो आजची गोष्ट आहे प्रियाची. प्रिया काय करायची? ती फक्त सॅलरी यायची वाट बघायची. सॅलरी आली की आपली खर्च वगैरे करायचं आणि असेच तिचे महिने चालू होते. एक दिवस अचानक तिचा जॉब गेला. आता जॉब गेल्यावर तिला पुढचे खर्च कसे मॅनेज करायचं ह्याचं टेन्शन आलं. कारण आत्तापर्यंत ती फक्त खर्च करत होती. जसा महिन्याला पैसे येत होते तसा खर्च करत होती. सेव्हिंग करणं किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहणं हे तिने विचारच केला नव्हता. मग पुढचे भरपूर दिवस तिला तिच्या रेंट, तिचा जो काही महिन्याचा खर्च होता, जोपर्यंत जॉब लागला नाही तोपर्यंत खूप अवघड गेलं. तेव्हा तिला कळलं, की लोकं एमर्जन्सी फंड तयार करा, असं का सांगतात. त्यावेळेस तिला एमर्जन्सी फंडची किंमत कळली. कारण लक्षात ठेवा, कधीच तुमच्यावरती कोणतीही काळ, कोणतीही वेळ सांगून येणार नाहीये. सो अशा एमर्जन्सीच्या काळात जर एमर्जन्सी फंड असेल, तर आपण फायनान्शियली थोडंसं तरी स्टेबल राहतो. एक्सपर्ट लोक पण सांगतात, की तुमच्याकडे कमीत कमी 3 ते 6 महिन्याच्या खर्चा इतका एमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच प्रियासारखं तुम्ही फायनान्शियल स्ट्रेसमध्ये अडकू नका. तुमच्याकडे एमर्जन्सी फंड आहे का? हे मला कमेंटमध्ये सांगा. नसेल तर पटकन एमर्जन्सी फंड बनवायला सुरुवात करा. एकाच महिन्यात आपला एमर्जन्सी फंड बनणार नसतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तेही प्रियासारख्या अडचणीत अडकणार नाहीत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका.